तर मंडळी, उन्हाळ्यासाठी खास बटाटा साबुदाणा पापड एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. त्यासाठी साबुदाणा भिजवून घेतला. तर 2 वाट्या साबुदाणा घेतला आणि 4 मी बटाटा घेतल्या. साबुदाणा भिजल्यानंतर सर्व हा मोकळा करून घ्यायचा. नंतर मी पाणी उकळायला ठेवते. तर ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला ना, त्याच वाटीने मी 10 वाट्या पाणी घेतला. पाणी छानपैकी उकळत आहे तोपर्यंत आपण बटाटा किसून घेऊया. तर किसणीची छोटी साईज असते ना, त्या साईजने आपण किसून घ्यायचा. तर इथे बघा, उभा असा किस करून घ्यायचा. छानपैकी असा किस तयार होतो. तर पाण्यामध्ये घेतला काळा पडू नये म्हणून. तर इथे आता पाणी पण उकळलं आहे. तिथे आपण सर्व साबुदाणे घालून घ्यायचे आणि 10 ते 15 मिनटं आपण साबुदाणा शिजवून घ्यायचा. इथे बघा 5 मिनटं झाली आहे. एवढा साबुदाणा फुगून आला आहे. अजून आपण 5 ते 10 मिनटं शिजवून घेऊया. तर इथे बटाट्याचा किस पण मी किसून घेतलेला. किसल्यानंतर स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचा. नंतर साबुदाणा शिजल्यानंतर आपण त्यामध्ये घट्ट असं पिळून घालायचं. पाणी नाही घालायचं बटाट्याचं. सर्व म्हणजे बटाट्याचा किस पिळल्यानंतर त्यामध्ये आपण 5 मिनटं शिजवून घ्यायचा. तर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं आणि तिथं मिरचीचा मी ठेचा घालणार आहे. मिरची असे बारीक असे मिक्सरमध्ये लावून घेतली पाणी घालायच्या अगोदर. तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना, तर चॅनलवर माझ्या आहे, तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. तर थोडंसं मिश्रण मी प्लेन काढलेलं आणि थोड्याशा मिश्रणात मी मिरचीचा ठेचा घातला. थोडंसं थंड झालं ना मिश्रण, का आपण असं प्लॅस्टिक पेपरवर घालून घ्यायचं पापड. तर एक दिवस मी घरामध्ये सुकवलं फॅनावर आणि एक दिवस मी कडक उन्हामध्ये सुकवणार. तर इथे घरामध्ये सकाळचं थोडंसं ऊन येत होतं, तिथे मी सुकवून घेतले आणि एक दिवस कडक असं उन्हामध्ये सुकवलं. इथे बघू शकता कडकडीत पापड सुकून आले आहे. आता मी भाजून घेते. तर तेल कसं छानपैकी कडक गरम झालं पाहिजे आणि सर्व हे थोडेसे पापड भाजून घेतले. तर इथे बघा छानपैकी पापड भाजून आले. एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. खायला छान लागतात. उपवासाला पण हे पापड खाऊ शकतो. तर तुम्हाला कसे वाटले ना